नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे पिंपळावरची जखीन. सदरील अनुभव आपल्याला गार्गी सरनाईक यांनी पाठवला आहे. साधारण 2013 मध्ये माझं लग्न जमलं. श्री दिव्यानंद स्वामींच्या मठात मी आणि माझे आई बाबा दर गुरुवारी सायंकाळी आरतीसाठी जायचो. मन अगदी प्रसन्न व्हायचं. ज्या दिवशी स्वामी आरतीसाठी स्वतः उपस्थित असायचे त्यांच्या गोड आवाजात आरती ऐकायला मिळणे म्हणजे दुधात साखर. आम्ही सर्व कुटुंब स्वामींचे निस्सीम भक्त आहोत. स्वामींचा उपदेश म्हणजे दस्तूर खुद्द दत्तगुरूंनी दिलेला आदेश आहे असं वाटतं. एके संध्याकाळी असेच स्वामीजी मठात होते आणि आरतीला आम्ही सर्वजण उभे होतो. आरती संपल्यानंतर रोज साखर फुटाणे किंवा खडीसाखरेचा प्रसाद असायचा. मात्र त्या गुरुवारी सातारी कंदी पेढे वाटण्यात आले. प्रसाद घेऊन आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी कक्षात गेलो. अगोदर भक्तांची दर्शनासाठी रीग लागली होती म्हणून स्वामींच्या पुढे आम्ही बसलो. आमच्या समोर एक बाई आणि तिचा मुलगा बसला होता. स्वामीजी त्यांच्याबरोबर भरभरून बोलत होते आणि दोघा मायलेकांच्या डोळ्यातील पाण्याला उकळी येत होती. स्वामी म्हणाले, "अहो सुलभाताई, मी काय आज ओळखतो का तुम्हाला? यजमान गेल्यापासून तुम्ही घेतलेली मेहनत आणि दत्तगुरूंची केलेली सेवा वाया जाईल कशी? तुम्ही उगाच काळजी करता. प्रवीण उद्यमी मुलगा आहे आणि दत्तगुरूंचा सेवक आहे. त्याला हवी ती नोकरी मिळाली ना. आता थांबवा पाहू हे अश्रू." स्वामींच्या बोलण्यातील ओलावा अगदी हृदयाला स्पर्श करत होता. खरंच दत्तगुरूंची सेवा कधीच वाया जात नाही. त्यानंतर त्या सुलभाताई सांगू लागल्या, "स्वामीजी, तुम्ही म्हणताय तसं सगळं यथासांग पार पडतंय. आता फक्त चिंता आहे ती याच्या लग्नाची." त्यावर स्वामींनी जराही विचार न करता तत्परतेने माझं नाव घेतलं. "ही मागे बसलेली गार्गी आहे ना, करून घ्या सून. पोरीला गरिबीची जाण आहे, शिवाय उत्तम स्वयंपाक करते, घराचा स्वर्ग करेन." असं म्हणत स्वामी खळखळून हसले. मला आणि आईबाबांना हा अनपेक्षित धक्का होता. सगळे भाविक गेल्यानंतर स्वामींनी आमची रीतसर ओळख करून दिली आणि स्वामींनी दिलेला शब्द आम्ही हसत हसत पाळला. महिन्याभरात लग्न झालं आणि मी या घरात आले. सासूबाईंनी कष्टाने उभा केलेला संसार पाहताना थक्क व्हायला झालं. अवघ्या 25शीत नवरा गेल्यावर या संसाराचा गाडा कसलीच तक्रार न करता हाकला. शिवाय चारित्र्य संपन्न ठेवून यथासांग दत्तगुरूंची सेवा केली. लग्नाला जवळजवळ वर्ष पूर्ण होत आलं. माझ्या येण्याने घरात सगळे खुश होते. फक्त माझी मोठी नणंद आणि तिच्या सासरचे थोडे नाराज होते, कारण त्यांना सासरकडची एक मुलगी माझे पती प्रवीण यांना द्यावी असा आग्रह होता. मात्र स्वामींनी सांगितल्यावर आमचं लग्न झालं तेव्हापासून त्यांच्याशी माझं फारसं बोलणं होत नसे. त्यांच्याकडून मला तुसडेपणाची वागणूक मिळायची, पण मी दत्तगुरूंच्या सेवेत याकडे दुर्लक्ष करायचे. फेब्रुवारी महिना. आम्ही पुण्यापासून जवळ असलेल्या एका ठिकाणी हुरडा पार्टीसाठी गेलो होतो.
मी, नणंद, तिची गोड मुलगी संगीता, सासूबाई आणि माझे पती. दिवसभर धिंगाणा मस्ती करून अखेर सूर्य मावळतीला आला तेव्हा मी लपंडाव खेळत होतो. राज्य माझ्यावर आलेला. सगळीजणं इकडे तिकडे लपली. तेवढ्यात माझ्या सासूने हाक दिली, अगं गार्गी, किती खेळाल, चला आता घरी जायचं आहे ना. आणि खरंच तेव्हा ते वाक्य ऐकलं असतं तर बरं झालं असतं हे आज कळतंय. पण स्वामीजी कायम म्हणायचे, आपण काळाचे गुलाम आहोत. तो जिकडे नेईल तिकडे जावंच लागतं. तो जे दाखवील ते पाहावं लागतं. छोटी संगीता कुठे लपली हे पाहण्यासाठी मी तिचा शोध घेत रानात इकडे तिकडे पाहू लागले. मात्र ती कुठे दिसायला तयार होईना. शेवटी एका वाळलेल्या पिंपळाच्या मागे संगीता उभी असल्याचा भास मला झाला, कारण वाऱ्याने तिचा फ्रॉक उडत होता. मी अगदी हळूहळू करत दोन्ही हात मागे नेऊन तिला पकडायला गेले. त्यावेळी ती लबाड डोळे मिटून शांत बसली होती. जणू तिने डोळे मिटले म्हणजे ती कुणाला दिसणार नाही. मी मागून जाऊन तिला पकडलं आणि उचलून घेतलं. ए गोंडुली, शोधलं का नाही मामीने तुला. यावर ती हाताला उसळ्या देत सुटण्याचा प्रयत्न करू लागली. त्या इवल्याशा जीवाची धडपड पाहता मला हसू आवरेना. तिला घेऊन मी सगळे जिकडे बसले होते तिकडे जाऊ लागले. तिच्या उसळ्या काही कमी होईना म्हणून मी शेवटी तिला खाली सोडलं. तेव्हा माझ्या पाठीमागे लपत पदराशी खेळत ती माझ्या मागे चालू लागली. मी माझ्या सासूबाईंजवळ आले. तशा मला पाहून त्या ओरडू लागल्या, काय ग, किती वेळ झाला गार्गी, तुम्हाला बाथरूमला जायचं असेल तर सांगून नाही का जाता येत, आणि अशी वेड्यासारखी एकटीच का हसत होतीस. त्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. एकटी कुठे, अहो ही संगीता नाही का. मी पाठीमागे हात करत तिला खेचण्याचा प्रयत्न केला तर हाताला लागली नाही म्हणून गरकन मागे फिरले. तिथे कुणीच नव्हतं. अगं सुनबाई, संगीता केव्हाची तिच्या आईच्या मांडीवर झोपली आहे बघ. सगळे गाडीत बसले सुद्धा, चल पटापट, असं म्हणत सासूबाई गाडीकडे निघाल्या. मला काय झालं हे समजलं नाही. संगीता जर नणंदबाईंकडे होती तर मी जिला झाडाजवळून उचलून आणली ती कोण. अंधाराची चादर पसरलेल्या क्षितिजाकडे मी रोखून पाहिलं. मगाशी रमणीय वाटणारं वातावरण आता भीतीदायक झालं होतं. दूरवर पसरलेल्या हिरव्या गवतावर ते काळं कुळकुळीत वाळलेलं पिंपळाचं झाड आणि त्या झाडामागे मला अस्पष्ट दिसणारी एका मुलीची आकृती. हे सारं पाहत मी घाईने गाडीकडे धाव घेतली आणि गाडीत बसले. संगीता निवांत झोपली होती आणि माझे पती गाडी चालवत होते. त्यांच्या शेजारी सासूबाई बसल्या होत्या तर मागच्या सीटवर मी आणि नणंदबाई. गाडीचा प्रवास सुरू झाला. पुण्यापासून जवळच ते शेत होतं, पण घरी जायला 1 तास लागणार होता आणि त्या अमानवीय घटनेने माझं मन अगदी पेटून उठलं. तेवढ्यात आमच्या दुसऱ्या गप्पा निघाल्या आणि माझ्या डोक्यातून तो विषय निघून गेला. साधारण 8-8:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. मी दारात पाऊल ठेवते न ठेवते तोच मला मासिक धर्म आला. मी लागलीच बाजूच्या रूममध्ये जाऊन बसले. घरातील मंडळींनी ओळखलं. घरी सगळी मंडळी पुढारलेली आणि देवधर्म करत असल्याने त्या 5 दिवसात मला सगळ्या घरात फिरायला जमायचं. फक्त देवाजवळ आणि स्वयंपाकघरात बंदी होती. म्हणजे सासूबाईंनी सांगण्या अगोदर मी स्वतःच ते पाळायचे.
रूममध्ये आल्यावर मी लागलीच कपडे बदलून बेडवर आडवी झाले. पोटात जरा जास्तच क्रॅम्प्स यायला सुरुवात झाली, म्हणून मी कमरेला आणि पोटाला बाम चोळू लागले. कशीबशी कणत रात्र घालवली. सूर्योदय झाला, मात्र त्रास काही केल्या कमी होईना. एकामागून एक शरीराला धक्के बसत होते. पाळीचे 5 दिवस संपले, पण ब्लडिंग काही केल्या थांबेना. अखंडित रक्तस्राव सुरू झाला. शेवटी मी सासूबाईंसोबत जवळच्या गायनोकोलॉजिस्टकडे जाऊन आले, मात्र काहीही फरक पडला नाही. अति रक्तस्राव झाल्याने आता अंगात त्राण राहिला नाही. दिवसभर झोपून असायचे. अखेरीस आई बाबा भेटून गेले. महिनाभर मला त्या त्रासाने पुरतं हैराण करून ठेवलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून रक्त चढवायची वेळ आली, मात्र माझा त्रास काही केल्या कमी होईना. घरी सगळे चिंतेत पडले. मला तो दिवस आजही चांगला आठवतोय. रविवार होता. मी खोलीत झोपले होते आणि बेडवरून खिडकीकडे टक लावून पाहत होते. त्या दिवशी माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते मला आठवतंय, पण माझ्या हातात नसल्यासारखं, कोणीतरी माझ्याकडून करून घेत असल्यासारखं माझं वागणं होत होतं. खिडकीच्या बाहेर कसली तरी तयारी सुरू होती. आमच्या शेजारी अब्दुल चाचा राहतात. कदाचित काही कार्यक्रम असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. मात्र अचानक तिथे शिजणाऱ्या मटण बिर्याणीचा वास मला प्रचंड आवडायला लागला. एक वार मी स्वतःकडे पाहिलं आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टीचं नाव मनातही येत नव्हतं तिचा मोह होणं कसं शक्य आहे असा विचार मनात आला. पण खरंच दुपारपासून तिकडे सुरू असलेली तयारी पाहून माझी भूक वाढत होती. 2-2:30 वाजता सासूबाई माझ्यासाठी पेज घेऊन आल्या. अशक्तपणा एवढा होता का मला हाताने खाता येईना. गेल्या महिन्याभरापासून मी पेज सोडून काहीच पचवलं नव्हतं, कारण काहीही खाल्लं तरी 5 मिनिटात उन्मळून यायचं आणि मी उलटी करायचे आणि भूकही लागत नव्हती. पण त्या दिवशी दुपारी पेज खाताना मी सहज विचारलं, आई, तिकडे काय आहे आज? त्यावर त्यांनी पेजेचं भांडं खाली ठेवत सांगितलं, अगं, त्यांच्याकडे लग्न झाल्यावर दावत असते म्हणे, ती आहे आज. आपल्याला बोलवलंय का तिकडं? माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर आले आणि भानावर येताच मी तोंडावर हात ठेवला. तशा सासूबाई चाचपल्या, अगं, एवढ्या वर्षाचे शेजारी आहेत आपले, आपल्याला कसं बोलवतील ते अभद्र खायला? त्यांना काय आपल्याबद्दल माहीत नाही का? प्रवीण भेटून येईल त्यांना रात्री. एवढं बोलत त्या जायला उठल्या. मात्र दाराशी उंबऱ्यात उभं राहून माझ्याकडे एक वार वेगळीच नजर टाकली आणि दार बंद करून भराभर खाली उतरल्या. मी माझ्या हाताकडे पाहिलं तर सासूबाईंनी बेडवर ठेवलेला रिकामा ग्लास मी एका हाताने वाकवून चपटा केला होता. जेव्हा माझ्या तोंडून आपसूक ते शब्द निघाले तेव्हा शरीर अगदी अवघडून गेलेलं. खरंच मला असं वाटत होतं का कधी एकदा संध्याकाळ होते आणि शिजलेल्या बिर्याणीचा वास नाकात शिरतोय. बिर्याणीचा विचार डोक्यात येताच माझ्या चेहऱ्यावरचं हसू आवरेना. अंगात त्राण नसल्याने मी जागची हलू शकत नव्हते. पण पडल्या पडल्या माझी एकटक नजर घड्याळावर खिळली. 1-1 सेकंद मी मोजू लागले. 6च्या दरम्यान प्रवीण रूममध्ये आला, पण त्याने माझ्याकडे लक्ष न देता स्वतःचं आवरलं आणि तो गेला. माझ्याही डोक्यात काय विचार चालू होते देव जाणे, पण त्याचं बदललेलं रूप माझ्या लक्षात आलं नाही.
माहीत नाही का, पण मला एवढी घाई झालेली का कधी एकदा दावत सुरू झालेली दिसते असं झालेलं. अखेरीस 8च्या दरम्यान लोक जेवायला बसलेली दिसली. प्रत्येकाच्या हातात बिर्याणीची प्लेट होती आणि ज्याची मी जन्मोजन्मी वाट पाहत होते तो क्षण काही अंतरावर येऊन ठेपलाय असं वाटलं. मी वेळ न दवडता कधी एकदा तिथे जाते असं मला झालं. तशी मी तटकन उठले, धावतच पायऱ्या उतरायला लागले. सासूबाई देवघरात जप करत होत्या. मी दुर्लक्ष करून भराभर दाराबाहेर पडले. एव्हाना मला कळालं माझ्याकडून हे सारं नकळत होतंय. मी धावत आत शिरू लागले. मात्र लोक बसलेल्या ठिकाणी पोहोचताच कुणीतरी काठीने ढकलल्यासारखं मी मागे फेकले गेले. बाजूला पाण्याचा टँकर उभा असल्याने त्यातून पाणी गळून चिखल झाला होता. अगदी त्या चिखलात जाऊन पडले. मात्र मला त्याचा काहीच फरक पडेना. मी बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या रांगेत उभी राहिले. रांगेत एकेकाला बिर्याणी वाढली जात होती. माझा नंबर आला. त्याने अगदी लहान प्लेट माझ्या हातावर टेकवली. तशी एक करडी नजर मी त्याच्याकडे टाकली. डोळ्यात डोळे घालताच माझ्या हातात मावणार नाही एवढा बिर्याणीने भरलेला प्लॅस्टिकचा डबा त्याने माझ्या हातावर ठेवला. मी ते घेऊन धावत भिकाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि पटापट खाऊ लागले. 1, 2, 3 अगदी जन्माजन्माची उपाशी आहे. जणू हे पक्वान खाऊन खूप वर्ष झालीत आणि हे खाण्यासाठीच माझा जन्म झाला असावा. काय सुरू होतं माहीत नाही, पण खाताना प्रत्येक घासाला तृप्ती मिळत होती. हाडकाला लागलेलं मांस मी खात होतेच, मात्र ते हाडूकही दाताने शेंगदाण्यासारखं चावत होते. मी वर न पाहता हे खात होते. तोच काही वेळात माझ्या झुकलेल्या नजरेसमोर काळे बूट आले. जेवताना कोण उभं राहिलंय समोर म्हणून मी वर पाहिलं. तो प्रवीण होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. माझ्या हाताला हिसका देत त्याने मला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मला त्याचा भयंकर राग आला. एकतर त्याच्या येण्याने मला असलं काही खायला मिळत नाही आणि इथे खाते तर ताटावरून उठवतोय साला. मी त्याच्यासोबत जायला तयार नव्हते. मी मिळवलेलं जेवण सोडून का जाऊ त्याच्यासोबत? नाहीच जाणार. मी त्याला एक जोराचा धक्का दिला. मागे जाऊन पडला हलकट. नाहीतर काय, माझ्या बिर्याणीकडे लक्ष देतो. तोच नाकात एक अतिशय घाणेरडा दर्प शिरला. जीवाची लाही लाही व्हावी एवढा घाण. मी हातातला घास खाली टाकला आणि तो घाणेरडा दर्प कुठून येतोय हे पाहण्यासाठी मागे वळाले. तेवढ्यात अंगावर ज्वालामुखीचे थेंब पडावे, चेहऱ्यावर ॲसिड पडावं असं काहीतरी माझ्या दिशेने आलं आणि मी जागेवर कोसळले. डोळे उघडले तेव्हा अंगात प्रचंड किणकिण भासत होती. डोकं जड झालं होतं. ओटीपोटात काहीतरी जड वस्तू असल्यासारखं जाणवत होतं. उजव्या बाजूला आई आणि पायथ्याशी नवरा बसलेला. डोळ्यासमोर तेजस्वी मूर्ती, साक्षात दैवी अवतार उभं असल्याचं दिसलं. नीट पाहिलं तर गोरापान वर्ण, उंच कपाळ, दोन्ही डोळ्यांच्या मधोमध अष्टगंधाचा ठिपका, निळसर डोळ्यांची करडी मात्र सुखावणारी नजर, सफेद कुर्ता, सफेद धोती. माझ्या समोर साक्षात दिव्यानंद स्वामी माझ्यावर नजर खिळवून उभे होते. मी डोळे उघडलेले पाहताच आई बाबा जवळ आले. स्वामींना पाहून मी उठण्याचा प्रयत्न करू लागले,
मात्र चेहऱ्यावर स्मित करत, आराम कर असं म्हणत ते रूमच्या बाहेर पडले. कदाचित मी शुद्धीवर येण्याची वाट पाहत असावेत. काही वेळ मला शांत पडण्याचा सल्ला देऊन सगळे भराभर हॉस्पिटल रूमच्या बाहेर गेले. डॉक्टरांकडे विचारपूस केली, रक्ताचे नमुने नेले आणि एक अर्ध्या तासाने प्रवीण माझ्या रूममध्ये नारळ पाणी घेऊन आला. त्याचे लालसर सुजलेले डोळे पाहून चटकन लक्षात आलं, बऱ्याच दिवसापासून हा झोपला नाही. अहो, काय झालंय मला आणि कधी आले मी दवाखान्यात? साक्षात स्वामींनी यावं. एवढं काय झालं होतं? काही सांगाल की नाही? माझ्या तोंडून प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर सुरू झाला. त्यावर एक शांत नजर टाकत त्याने माझ्याकडे पाहिलं आणि बाजूचा स्टूल घेत शेजारी बसला. माझा हात हातात घेऊन त्याने जे काही सांगितलं ते आठवून अंगावर काटा येतोय. पुढची हकीकत मी त्याच्या शब्दात सांगते. प्रवीण सांगू लागले, अगं, त्या दिवशी तू अब्दुल पठाण चाचा त्यांच्या घरासमोर भिकाऱ्यांसोबत अतिशय अस्वस्थ होऊन बिर्याणी खात होतीस. मी त्यांना तिथे भेटायला आलो होतो. त्यावेळी तुझी खाण्याची पद्धत पाहून कार्यक्रमाला आलेले मौलाना मला बाजूला घेऊन विचारू लागले, या कोण आहेत आणि इथे कशा? एकाच नजरेत मला कळालं, ती बाई तूच आहेस. त्यावर मी त्यांना सांगितलं, ती माझी पत्नी आहे. त्यावर मौलाना म्हणाले, नहीं, ये आपकी पत्नी नहीं. एक काम करो, आप इन्हें बातों में उलझाओ, तब तक मैं पीछे से जाता हूँ. अल्लाह मालिक असं म्हणत मला त्यांनी स्टेजच्या खाली आणलं. त्यांनी सांगितलं तसं मी केलं. पण खरंच मला तुझा त्यावेळी खूप राग आला होता. अगं, आपण ज्या पदार्थाचं नावही घेत नव्हतो तो पदार्थ तू अशा पद्धतीने खात होतीस. मी ताटावरून तुला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू तोंडात असंबंध बडबड करू लागली, घाणेरड्या शिव्या देत होतीस. त्यानंतर मौलानाने तुझ्यावर कोणतं तरी पवित्र पाणी टाकलं आणि तू कोसळलीस. लगबगीनं तुला घेऊन घरी आलो, रूममध्ये ठेवलं. मौलाना आमच्या सोबतच होते. रूमचं दार लावत त्यांनी त्यांच्याजवळची एक उदी रूमच्या चारही बाजूला टाकली आणि आम्ही हॉलमध्ये बसलो. तेव्हा मौलाना बोलू लागले, माजी, आपकी बहू किसी को लेकर घर में आई है. त्यावर आईने सांगितले, अहो, मला वाटलंच. आम्ही ज्या दिवशी शेतात हुरडा खायला गेलेलो त्या दिवसापासूनच गार्गीचं हे असं वागणं सुरू आहे. रात्री अपरात्री गुरगुरल्याचा आवाज घरभर पसरतो. सतत एक काळी सावली घरात फिरताना दिसते. दाराशी लावलेली तुळस एका रात्रीत सुकून काळी पडली आहे. मी प्रवीणला याबद्दल सांगितलं, पण त्याने मला वेड्यात काढत दवाखाने केले. यावर काय उपाय करावा हे समजतच नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो. माझी बायको, जिला ओव्हर ब्लड फ्लोमुळे साधं उठणं कठीण होतं, ती दुसऱ्या मजल्यावरून तरतर येते काय, तिथे जाऊन जेवायला बसते काय, तोंडातून अपशब्द न काढणारी ती भर माणसात घाणेरड्या शिव्या देते काय, सगळं माझ्या बुद्धी पलीकडे होतं. एवढ्या ट्रीटमेंट करून डॉक्टरांचा हवा तसा गुण येईना. डोक्यात सुन्नता पसरली. त्यामुळे या क्षणाला आई आणि मौलाना यांचं बोलणं ऐकणं मला भाग होतं. म्हणून मी लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकू लागलो. मौलानाजी, असं का होतंय असं मी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली, देखो बच्चा,
इस दुनिया में हम अच्छी चीज़ों पर भरोसा रखते हैं, वैसे ही बुरी चीज़ें नज़रअंदाज करते हैं. अल्लाह, भगवान, खुदा, देव आहेत, वैसे ही भूत, पिशाच, मसान भी होता है. जब तक हम खुदा की हिफाजत नहीं करते तब तक खुदा हमसे लगाव नहीं रखता. वैसे ही जब तक हम उन बुरी शक्तियों के दायरे में नहीं जाते तब तक हमें वो कुछ नहीं करती. पर आपकी पत्नी से कहीं तो कुछ ऐसी गलती हुई है जिसकी वजह से ये चीज़ उसके साथ घर पर आई है. त्यांचं बोलणं ऐकून आता जरा स्पष्ट झालं. देव आहे तर सैतानही आहे. नाण्याला दोन बाजू असतातच. पण आता यावर उपाय काय, असं मी विचारलं. त्यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात सांगितलं, अघोर शक्ती रात्री जागृत होतात. त्यामुळं रात्री ती कोण आहे, कुठून आली हे पाहू, नंतर काय करायचं ते ठरवू. असं म्हणत मौलानाने रात्री येण्याचं वचन दिलं आणि ते चालते झाले. सुनेच्या काळजीने आईच्या डोळ्यातून आपोआप पाणी आलं. डोळे पुसत ती देवघरात जपमाळ घेऊन बसली आणि मी रात्र होण्याची वाट पाहू लागलो. रात्री 12:30च्या सुमारास दारावर एक थाप पडली. मी सोफ्यावरून उठलो. आईने अंथरुणाची घडी घातली आणि दार उघडलं. दारात मौलाना उभे. यावेळी त्यांची वेशभूषा बदलली होती. सैल काळ्या कपड्यात एक कापडी पिशवी घेतलेली. ते मौलाना आत आले आणि त्यांनी जिने चढायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागे मी आणि आई निघालो. जिना चढताच ते थांबले. सावकाश दाराची कडी उघडली. मात्र बेडवर गार्गी नव्हती. आम्ही आत डोकावून पाहिलं. तिचा कुठेच थांगपत्ता लागेना. अखेरीस मौलानाने आत पाऊल टाकलं तर दाराशी लागून असलेल्या कपाटावर ती पाय सोडून बसली होती. तिचं ते अघोरी रूप पाहून पाय जागीच थांबले. तोच कपाटावरून धाडदिशी उडी मारत ती पुढ्यात उभी राहिली. उंच कपाटावरून उडी घेणं शक्य नव्हतं. त्यावेळी मला परिस्थितीचं गांभीर्य कळालं. मौलाना काही बोलायच्या आत तिने साटकन एक चापट त्या मौलानाच्या कानशिलात भडकावली. कौन हो तुम? जोरात बोलत मौलाना पिशवीतून काहीतरी काढत असतानाच तिने मौलानाचा गळा पकडला आणि त्याला फरफटत भिंतीजवळ नेला. काटक शरीरात आलेली तिची ती सैतानी ताकद पाहून कुणालाही घाम फुटला असता. तिच्यावर हुकमी आवाजात हक्क गाजवणारा मौलाना प्राणाची भीक मागू लागला. सुनो, छोड़ दो मुझे. गार्गी अजस्त्र घोगऱ्या आवाजात म्हणाली. हाँ, छोड़ देती हूँ तुम्हें, ताकि तुम फिर से आओ और मुझे परेशान करो. एवढं बोलून ती राक्षसी हसू लागली. गुरगुरल्याचा आवाज येऊ लागला. तिचा तो आवाज हृदयाला भिडणारा होता. अंगाला दरदरून घाम फुटला. नहीं, कभी नहीं आऊंगा, अल्लाह कसम. अस्पष्ट आवाजात मौलाना म्हणाला. कदाचित तिचं मनपरिवर्तन झालं आणि तिने हात बाजूला केला. तसा तो मौलाना धपकन खाली कोसळला आणि कोसळलेल्या अवस्थेतच आमच्यातून जागा काढत घराच्या बाहेर कधी गेला समजलं नाही. आता मात्र आम्हा मायलेकरांना धरणी माय जागा देत नव्हती. घरात आम्ही तिघेच, मी, आई आणि गार्गी. गार्गी का गार्गीच्या रूपात दुसरं कोणी? आम्ही भेदरलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहू लागलो.
ती आमच्याकडे पाठ करून उभी होती. काही क्षणात तिनं मान मागे फिरवली आणि तिचं खरं रूप दाखवलं. अस्ताव्यस्त केस, पांढरा फट्टक चेहरा, रुंद कपाळ, आग ओकणारे काजळ भरलेले डोळे, रक्ताळलेले ओठ, चेहऱ्यावर असुरी हास्य, चिखल आणि भाताच्या शित्याने माखलेला गाऊन. 2 ढेंगातच ती आमच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तिचा तो चेहरा पाहून ती माझी गार्गी नाही, तर घरात दुसरीच कोणीतरी शिरली आहे हे स्पष्ट झालं. आमच्याकडे येत गुरगुरत ती म्हणाली, काय ग थेरडे, घरी पाहुणे आल्यावर असं वागतात? किती उपाशी मारलंस मला. जा, काहीतरी खायला घेऊन ये, नाहीतर मौलानाला धुतला तसं तुलाही मारेन. मी हिला न्यायला आली आहे आणि परवा घेऊन जाईल. तोवर काहीही करायचं नाही. जा, निघा. तिने पाठमोरं होत हा आदेश सोडला आणि धपदिशी बेडवर अंग टाकलं. मी मागचा पुढचा विचार न करता दार ओढून घेतलं आणि आईसोबत धावत घराबाहेर आलो. एवढ्या अपरात्री कोणाला बोलवावं हा प्रश्न माझ्या समोर आला. आणि बोलवून सांगायचं काय? आमच्या घरात भूत आहे. कोण विश्वास ठेवेल? जरा वेळ अंगावर थंड वारा घेऊन आम्ही मायलेक घरात आलो. घरात काय होतंय कळायला मार्ग नाही. आई तर लटलट कापत होती. घड्याळात 2चा ठोका पडला. सारं काही मानवी बुद्धीच्या पलीकडे होतं. आई थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, कुणाची दृष्ट लागली देव जाणे. तू आराम कर, सकाळी बघू काय करायचं. थोडा वेळ असाच गेला आणि आम्ही आडवे झालो. झोप दोघांनाही येत नव्हती. तोच 2:30च्या सुमारास किचनमधून खुडबुड ऐकू आली. हॉलच्या उजव्या बाजूला किचन होतं. आता नवीन काय म्हणून आम्ही दोघेही जागचे उठलो. आईने लाईट लावला. तसा प्रकाशाचा कवडसा पडद्याखालून किचनमध्ये गेला आणि किचनमधला आवाज थांबला. एक अस्पष्ट गुरगुर ऐकू येत होती. पुढे सरसावून मी पडदा बाजूला केला तर समोर पिठाचे डबे शेजारी घेऊन गार्गी पाठमोरी बसली होती. तोंडातून गुरगुर सुरूच. रात्रीच्या भयाण शांततेला चिरून जाणारा तिचा आवाज अंगाला कापरं भरवत होता. ए थेरडे, पाहुणं माणूस उपाशी हाय दिसत नाही का? तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहून मनाला अजूनच कापरं भरलं. अंगाला पीठ लागलेलं. पिठाच्या मुठीच्या मुठी तिने तोंडात कोंबलेल्या आणि त्या पिठाच्या नादात वरचे दात खालच्या ओठांना चावत रक्त काढत होते. लाल बुंद डोळे आणि तोंडातून निघणारी गुरगुर. एका बाजूने गळणारं ते लाल रक्तमिश्रित पीठ. हे पाहून आम्ही धावत हॉलमध्ये आलो. आई जपमाळ घेऊन बसली आणि मी किचनकडे एक नजर लावत तिचं ते भयान रूप पाहू लागलो. खरंच त्यावेळी काय करावं समजेना. कशीबशी रात्र गेली आणि पहाटे 4च्या सुमारास गार्गी खाली कोसळली. जणू तिच्या पडण्याची वाट आम्ही पाहत होतो. ती कोसळली तसं लगबगीने आम्ही तिला उचललं आणि खोलीत नेऊन निजवलं. खरं तर तिचं बदललेलं रूप पाहून मन तिच्या जवळ जायलाही धजावत नव्हतं. कसंबसं तिला आत नेऊन टाकलं आणि दाराची कडी लावली. आंघोळ वगैरे 6पर्यंत आवरली आणि आईने मला सांगितलं, जा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना घेऊन ये.
तोवर गार्गीच्या आईवडिलांना आईने बोलवून घेतलं. मी साधारण 10च्या दरम्यान मठात पोहोचलो. स्वामीजी बाहेर गेले होते. स्वामी साधारण 12च्या दरम्यान परत आले. मी गडबडीने गाडीजवळ गेलो. त्यांनी देखील कदाचित सारं कळून आल्यासारखं गाडीचा दरवाजा उघडून मला आत घेतलं आणि प्रवीण, काय झालं असं विचारलं. त्यावर मी स्वामींना क्षणार्धात सगळा घटनाक्रम सांगितला. त्यांची गंभीर मुद्रा पाहून त्यांना अंदाज आला असेल, पण दत्त अवतारी स्वामींना कशाची तमा. चला असं म्हणत त्यांनी ड्रायव्हरला आदेश दिला आणि आल्या पावली प्रसंगावधान राखत स्वामी माझ्यासोबत घरी आले. त्यांच्या केवळ एका क्षणासाठी आसुसलेला जीव आज त्यांच्यासोबत 3 तास प्रवास करत होता. साऱ्या रस्त्यात चौकशी करून आम्ही प्रचंड चर्चा केली. तेव्हा स्वामींनी मला नामजपाचे महत्त्व सांगितले. पण एक गोष्ट नमूद करावी लागते, ती म्हणजे जेव्हा मी त्यांना हे सगळं काय आहे असं विचारलं, तेव्हा हसून त्यांनी आरामाने सांगतो असं म्हणाले. 3 तासाचा प्रवास करून आम्ही दारात पोहोचलो. आईने हसत त्यांचं स्वागत केलं. खरं म्हणजे स्वामी पाठीशी असल्यावर कसलीच काळजी नाही. स्वामींनी घरात पाऊल टाकलं. एकवार गार्गी झोपली त्या रूमकडे कटाक्ष टाकत ते दुसऱ्या रूममध्ये गेले आणि त्यानंतर साधारण 2 तासांनी स्वामीजी हॉलमध्ये आले. त्यांच्या सेवकाने एक यादी माझ्याकडे देत मला बाजारात जायचा आदेश दिला. त्यांची गंभीर मुद्रा मी पहिल्यांदा पाहिली. स्वामींनी सांगितलं ते सामान घेऊन आलो. साधारण 8च्या सुमारास स्वामी गार्गीच्या रूममध्ये गेले, पण आम्हाला आत यायला परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही खिडकीतून हा देखावा पाहू लागलो. स्वामीजी आत जाताच गार्गी तटकन बेडवर उभी राहिली. मौलानाच्या दिशेने धावून जाणारी ती आता मात्र लपण्यासाठी जागा शोधू लागली. स्वामींनी एका लयीत काही मंत्रोपचार सुरू केले. सेवकाने बेडच्या बाजूला पिठाचं रिंगण आखलं आणि चढ्या आवाजात तिला आदेश दिला, चल बस इथे. ती निमूटपणे येऊन बसली. कदाचित तिलाही हेच हवं होतं. पिशवीतून आणलेली हिरवी साडी, बांगड्या, हळद कुंकू, खण, नारळ एका थाळीत ठेवून ती थाळी तिच्या पुढे ठेवली आणि तोंडातून अविरत दत्तगुरूंचा नामघोष करत तिच्यावरून लगोपाठ 11 लिंब ओवाळली आणि त्याच थाळीत ठेवली. मात्र 1 लिंबू ओवाळून त्याला काळ्या कपड्यात गुंडाळले आणि स्वामींनी तात्काळ त्यावर जोराची बुक्की मारून ते फोडलं. तशी गार्गी मागे कोसळली. घरात अचानक एक उग्र दर्प पसरला. मांस, केस जळताना जसा वास येतो अगदी तसाच वास. स्वामींनी जागा सोडून दाराशी हात घातला आणि दार उघडलं. तशी एक काळी सावली भरदिशी खोलीच्या बाहेर येऊन दिसेनाशी झाली. प्रवीण, आत ये. त्यांचा आदेश येताच मी आत शिरलो आणि गार्गीला उचलून बेडवर टाकलं. माझ्याकडे पाहत त्यांनी सांगितलं, हा उतारा कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेव. आमच्या घराच्या मागे काही अंतर सोडून एक झाड होतं, त्यामुळे मला झाड शोधावं लागलं नाही. मी लागलीच तो उतारा घेऊन गेलो आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवला. परत येताना हळद घातलेल्या पाण्याने हातपाय धुवून आतमध्ये आलो. स्वामीजी आणि त्यांचे सेवक आईबरोबर हॉलमध्येच बसले होते. आईने चहा बनवून आणला आणि थोडा चहा घेत स्वामीजींनी आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली. गार्गीच्या शरीरात असलेली स्त्री
बऱ्याच दिवसापासून मोक्षाच्या शोधात होती, मात्र काही केल्या तिला तो मिळत नव्हता. त्यामुळं या ना त्या प्रकारे ती कोणाला ना कोणाला दर्शन द्यायची. जसं गार्गीला संगीताच्या रूपात तिने जवळ बोलावलं आणि तिथेच गार्गीच्या शरीरात प्रवेश केला. ती अतृप्त शक्ती मांसाहाराच्या इच्छेने जागृत झाली आणि तिने हा सगळा प्रकार केला. जेव्हा एखाद्या आत्म्याला कुठलीही इच्छा घेऊन शरीरात प्रवेश करायचा असतो, तेव्हा मात्र तो अत्यंत चिवट असतो. जाता जात नाही, झुंज कडवी द्यावी लागते. पण तुमच्या दत्तसेवेची पुण्याई म्हणून असं काही झालं नाही. असो, चला आता दत्तगुरूंच्या सेवेत खंड पडू देऊ नका. आणि हो, हा सर्व त्रास अतृप्त शक्तीचा असला तरी त्या शक्तीने गार्गीचं शरीर अगदी पिंजून काढलंय. त्यामुळं तिला दवाखान्यात न्या. तिची प्रकृती खालावलेली आहे. रात्रीत स्वामी घराबाहेर पडले. कदाचित अजून कोणीतरी मोक्षासाठी त्यांची वाट पाहत असावं. दुसऱ्याच दिवशी आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून गार्गीला ॲडमिट केलं. आज गार्गीचा 5वा दिवस. स्वामी न चुकता रोज तिच्या तब्येतीची विचारपूस करायचे. आज तुला शुद्ध येईल हे कळाल्याबरोबर ते सकाळी तुला भेटायला आले. प्रवीण एवढं बोलून थांबला आणि मग मला कळलं मी कोणत्या आणि किती मोठ्या संकटातून बाहेर पडले, ज्यात माझा जीव गेलाच असता, पण फक्त आणि फक्त दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या सेवेमुळे मी वाचले. जय जय दत्तगुरू. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.